कंपाऊंड इंटरेस्ट आपण चालू केलं होतं. कंपाऊंड इंटरेस्ट मधला आपण काही गणित पाहिलेली होती. आज जरा त्यातलंच वेगळ्या प्रकारचं गणित पाहू. आपण जे काल किंवा याच्या आधी जो काही प्रॉब्लेम झाले होते, गणित झाली होती, त्यातला हे शेवटचं गणित होतं. फाइंड द अमाउंट ऑफ ₹15,000 आणि ही आपण पाहिलेलं आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं होतं. आता आपण जरा याच्या पुढे जाऊया आणि वेगळ्या स्वरूपातले गणित पाहू. 5 नंबरचं गणित पाहू. माझ्यासोबत तुम्ही लिहा नंबर 5. 5 नंबर. आवाज येतोय ना सगळ्यांना व्यवस्थित? हो सर. ओके, चला लिहा मग. एकच मिनिट. A sum of rupees, a sum of rupees, a sum of rupees, a sum of rupees 4,500 amounted in 5 years at 5% per annum, 5% per annum, compound interest. चला सांगा लवकर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे आणि काय दिलेलं आहे. गिवन गणिताचा अर्थ सांगतो. A sum of rupees 4,500 amounted in 5 years at 5% per annum compound interest. एक रक्कम आहे 4,500 होती 5 वर्षामध्ये 5% दराने कंपाऊंड इंटरेस्ट नाही. तर ती रक्कम किती असेल असा त्याचा अर्थ आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला काय दिलेलं आहे, काय दिलंय, हे दिलेलं आहे. हे किती दिलेलं आहे 4,500 रुपये. यन दिलेला आहे 5 इयर्स, यन दिलेला आहे 5 इयर्स आणि आर पण दिलेला आहे, 5% पर एनम. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे तर ती रक्कम विचारलेली आहे, म्हणजेच पी विचारलेला आहे. कंपाऊंड इंटरेस्टने विचारलेला आहे. गणितामध्ये ए आणि पी दोन्ही जर विचारलेला असेल किंवा दिलेली इन्फॉर्मेशन मध्ये ए आणि पी असेल तर एचाच फॉर्म्युला यूज करायचा. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये एकच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे एचाच. मग एचा फॉर्म्युला आपण यूज करा. फॉर्म्युला काय आहे सांगा कोणीतरी. ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट, A is equal to P in bracket 1 plus R upon 10 bracket complete N. 10 नाही 100. Sorry, 100. हा. A is equal to P in bracket 1 plus R upon 100 raised to N. असा फॉर्म्युला आहे. याच्यात आता आपण लगेच किमती टाकू. हे दिलेला आहे तो म्हणजे 4,500. 4,500 बरोबर पीच काढायचा आहे, त्यामुळे आपण तो तसाच ठेवूया. आणि कंसामध्ये 1 अधिक आर किती आहे तर आर दिलेला होता आपल्याला 5, म्हणून इथं घ्या 5 भागिले 100 आणि ब्रॅकेट कंप्लीट करा. आणि रेस टू किती असणार आहे तोही आहे 5च. नेक्स्ट स्टेपला आता याच्यामध्ये फक्त आपण किमती टाकलेल्या आहेत. पुढच्या स्टेप मध्ये हे सॉल्व्ह करू. 4,500 बरोबर पी आणि कंसामध्ये हे जर सॉल्व्ह करायचं, कसं सॉल्व्ह करायचं 5 भागिले 100 करायचं. 5 भागिले 100 केलं की ते कॅल्क्युलेटर वरती येईल 0.05 आणि त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा आहे, म्हणून उत्तर येईल 1.1
0.05 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू 5 त्याचा घातांक 5. चला नेक्स्ट स्टेपला 4500 बरोबर P आणि हा ब्रॅकेट सॉल्व करू. 1.05 रेज टू 5 काढा. 1.05 गुणिले च बटन दाबायचं आणि बरोबरचं बटन 4 वेळा दाबायचं. ते येईल 1.2762. 1.2762 ब्रॅकेट कंप्लीट. या दोघांमध्ये काही नाही याचा अर्थ त्या दोघांमध्ये काय असतं, गुणिलेचं चिन्ह असतं. म्हणून हे 1.2762 इकडे 4500 ला काय होतील, भागिले होतील. म्हणून 4500 भागिले 1.2762 इज इक्वल टू P. आणि मग हे जर केलं तर मग P ची उत्तर येईल 4500 भागिले 1.2762 करा. उत्तर येईल 3526.09. ला उत्तर मग 3526.09. आवाज येतोय, जरा म्यूट करा. ज्यांचा आवाज येतो त्यांनी. अविनाश सूर्यवंशी, शुभम, जेव्हा बोलायचं असेल तेव्हाच म्यूट करा. बोलायचं असेल तेव्हा म्यूट काढा. ऐन वेळेस बाकीच्या इतर वेळेस म्यूट ठेवत जावा. उत्तर किती आलं, P किती आला आपला 3526.09. सगळ्यांना समजलं कसं केलंय ते? सर घ्यायचं पुढचं म्हणून हे समजलं सगळ्यांना? सर. ओके चला 6 नंबरचं घ्या. 6 नंबरचं लिहा. जर कोणाला समजलं नसेल तर विचारा, तसंच पुढे जाऊ नका. घ्या. सेम असंच देतो, तुम्ही प्रयत्न कराल? हो. ठीक आहे, एकच मिनिट देतो. फाइंड कंपाउंड इंटरेस्ट, जरा थोडस वेगळं आहे पण येईन सॉल्व करता. फाइंड कंपाउंड इंटरेस्ट on rupees 4,000 at 8% per annum for 5 years. काय विचारलेलं आहे? कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे. आधी आपण त्यांनी काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ, म्हणजेच गिवन. त्यांनी काय दिलेलं आहे तर ऑन रुपीज विचारलेलं आहे. ऑन रुपीज म्हणजेच P ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. P किती दिलेला आहे, 4000 रुपये दिलेला आहे. नंतर R दिलेला आहे, तो दिलेला आहे 8%, 8% पर एनम. त्यानंतर N दिलेला आहे, तो दिलेला आहे 5 इयर्स. आणि काय विचारलेलं आहे तर विचारलेलं आहे कंपाऊंड इंटरेस्ट, CI विचारलेला आहे इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता अशा गणितामध्ये काय करावं लागतं सगळ्यात पहिल्यांदा, तर अशा ह्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा A काढावा लागतो आणि त्यानंतर CI निघतो. मग आपण A काढू. फॉर्म्युला फक्त एकच आहे, तो A चा. मग A चा फॉर्म्युला लिहा. A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट कंसामध्ये 1 अधिक R भागिले 100 आणि ब्रॅकेट कंप्लीट आणि त्याचा घात किंवा वर्ग कितवा तर 5वा. सॉरी N. फॉर्म्युला मध्ये N आणि नंतर आपण किमती टाकूयात.
याच्यात आता किमती टाकू. पी किती होता? 4000 रुपये होता. कंसामध्ये 1 अधिक आर किती आहे? तर आर दिलेला आहे त्यांनी 8%. 8 भागिले 100. ब्रॅकेट कंप्लीट करू. एन दिलेला आहे तो म्हणजे 5, म्हणून 5 करूया. पुढच्या स्टेपला हा ब्रॅकेट कंप्लीट करून घेऊ, सॉल्व्ह करून घेऊ. 4000 इन ब्रॅकेट 1 प्लस 8 डिवायडेड बाय 100 किती होतं? तर 0.08 ब्रॅकेटचा रेज टू 5. नेक्स्ट 4000 हे जर सॉल्व्ह केलं तर 1.08 रेज टू 5. 4000 ब्रॅकेटमध्ये 1.08 रेज टू किती म्हटलेलं आहे? 5 म्हटलेलं आहे. इज इक्वल टू साइन किती वेळा दाबणार आपण? 4 वेळा. ते येईल तुमचं 1.4693. 1.4693 आणि ह्या दोघांचा जर गुणाकार केला, गुणिलेच करायचं डायरेक्ट त्याला 4000, तर तुमचा ए येईल 58,877.31. हा काय आला? ए आला. पण आपल्याला ए विचारलेला आहे का? तर ए नाही विचारलेला. आपल्याला विचारलेलं आहे सी आय, कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणून कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला घ्या. सी आय इज इक्वल टू कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर काय फॉर्म्युला? ए मायनस पी, ए वजा पी. किमती टाकू. ए आत्ताच आपण काढला 5877.31 वजा पी किती होता? तर 4000 होता. त्याप्रमाणे 4000 वजा करूया. मग आपला उत्तर येईल 77.31. हा काय आला? सी आय आला. आणि आपल्याला सी आयच विचारला होता, कंपाऊंड इंटरेस्टच विचारलं होतं. सगळ्यांना समजलं का? हो सर. ओके, घ्यायचं पुढचं. हो सर. कोणाला समजलं नाही असं कोण आहे का? ज्यांना समजलंय त्यांनी जाऊ द्या, पण ज्यांना समजलं नसेल असं कोण आहे का? घ्यायचं पुढचं. जर समजत नसेल तर विचारा. हो सर. ओके, समजत नसेल तर विचारा. तसंच गप्प बसून राहू नका. गप्प बसलं याचा अर्थ तुम्हाला समजलं आहे असं मला कळतोय. ठीक आहे, 7 नंबरचं गणित घेऊ. एकच मिनिट घ्या. फाइंड द कंपाऊंड इंटरेस्ट. सेम अशाच प्रकारचं आहे. फाइंड द compound interest on rupees 2750 2750 at 4.5% per annum for 6 year. 6 वर्षासाठी 4.5% ने 2750 रुपयावरती कंपाऊंड इंटरेस्ट किती होईल असा गणिताचा अर्थ आहे. गिवन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहू गिवन. काय इन्फॉर्मेशन दिली आहे? काय दिले गिवन मध्ये? ऑन रुपीज म्हटलंय. ऑन रुपीज म्हणजे पी दिलेला आहे. पी इज इक्वल टू 2750. एक मिनिट.
पी दिलेला आहे तो काढला, दिला होता तेव्हा घेतला. त्यानंतर आर, आर आता इथे किती दिलेला आहे 4.5. 4.5 म्हणजेच किती 4.5%. हे समजलं का? एन आहे 6 इयर. आर समजला का सगळ्यांना? कोण आहे का ज्यांना आर कळला नाही? आर कळला नाही असं कोण आहे का? 4.5% कसं आलं? तर 4.5 म्हणजेच किती अर्धा, 4.5%. आणि CI विचारलेला आहे. चला माझ्या आधी सॉल्व्ह केला असं तरी चाललं असतं. करा सॉल्व्ह. एचा फॉर्म्युला यूज करा. ज्यांना आणखीन समजत नसेल त्यांनी लक्ष द्या. ज्यांना समजलंय त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करा. एचा फॉर्म्युला P इन ब्रॅकेट 1 प्लस R डिवायडेड बाय 100 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू n. आणि आता इथे आपण किमती टाकूया. P दिलेला होता 2750 कंसामध्ये, एकच मिनिट, 2750 कंसामध्ये 1 अधिक R किती आहे तर 4.5 आहे भागिले 100 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू किती 6. नेक्स्ट स्टेपला 2750 ब्रॅकेट मध्ये हे सगळं सॉल्व्ह केलं तर किती येईल हे 1.045. 1.045 रेज टू 6. करून पहा येते का? जर कोणाचं येत नसेल तर मला लगेच विचारा किंवा म्हणा सर येत नाही माझं. 1.045 गुणिले बरोबरचं चिन्ह आपल्याला दाबावं लागेल 5 वेळा आणि ते येईल 1.3022. 1.3022 आणि यालाच गुणिले करायचं डायरेक्ट. यालाच गुणिले म्हणायचं 2750 आणि हे केलं की हे येईल 3581. 3581.21. हा काय आलाय? हा ये आलाय. पण आपल्याला ये नाही विचारला, आपल्याला विचारलंय कंपाऊंड इंटरेस्ट. मग कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला काय? तर आत्ताच आपण लिहिला होता CI इज इक्वल टू ए मायनस पी, ए वजा पी. टाकू किमती. ए 3581.21 वजा 2750 वजाबाकी करायची. 2750 वजा करायचे. मग येईल तुमचं 831.21. 831.21 काय आला? CI आला, कंपाऊंड इंटरेस्ट आलं. समजलं का? माझ्या आधी सॉल्व्ह करत जा. माझ्या आधी सॉल्व्ह केलं तर मला उलट अभिमानच वाटेल. समजलं सगळ्यांना? कोणाला कळलं नाही असं? सगळ्यांना समजलंय? प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मी काय हो ठीक आहे. चला घ्यायचं पुढचं. घ्या 9 नंबर. 9 नंबरच ना? 8 नंबरचं सर. ओके 8 नंबर. बरं 8 नंबर. आता तुम्ही सॉल्व्ह कराल का? मी देतो सेम अशाच प्रकारचं. घ्या फाइंड the compound interest on rupees 6200 6200 at 4.5% per annum for 3 years. तुम्ही सॉल्व्ह करा. गिवन सर गिवन P. हेलो सर. हाँ बोल.
874.22 आलतं. बर ठीक आहे. चला आता मी दाखवतो सॉल्व्ह करून, प्रत्येकाने चेक करा. P इज इक्वल टू 6200, N दिलेला R दिलेला होता 4.5% आणि N आहे 3 आणि विचारलेलं आहे ते म्हणजे CI इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. फॉर्म्युला लिहून घेऊ. A बरोबर P इन ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू N. याच्यात आता किमती टाकूयात. 6200 कंसामध्ये 1 अधिक 4.5 भागिले 100 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू 3. नेक्स्ट स्टेपला 6200 कंसात 1.045 रेज टू 3. सॉल्व करू. 6200 कंसामध्ये हे आधी सॉल्व करू. 1.045 रेज टू 3 केल्यानंतर किती येतं पहा. 1.1411 1.1411 गुणिले त्यालाच गुणिले करायचे 6200. उत्तर आलं 7075.22. 7075.22 हा आलेला आहे ए. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, CI विचारलेला आहे. म्हणून आपण म्हणणार CI इज इक्वल टू A मायनस P आणि किमती टाकू. आत्ताच ए काढला 7075.22 वजा P किती 6200 वजा बाकी करा. आलेल्या उत्तरामध्ये 6200 वजा करा 875.22 875.22 काय आलं, CI आला. समजलं का आता? ज्यांचं कोणाचं जे चुकलं होतं, कुठं चुकलं होतं, कोणती स्टेप चुकली होती, दुरुस्त करून घ्या. मी इथं ऑलरेडी उत्तर लिहिलेलं होतं पा 875.22. ओके, कुठे चुकलं होतं? गायत्री आलतं का तुझं बरोबर? हो सर, आलतं माझं. छान, व्हेरी गुड. सेम असंच देऊ मग आणखीन एक. हो सर. ओके, घ्या मग. आता एकदम सोपा घ्या. फाइंड 9 नंबरचा फाइंड द कंपाउंड इंटरेस्ट ऑन रुपीज 2500 2500 for 20 years 20 वर्ष at 11% per annum compound interest. जमेल? हो सर. तर माझ्या आधी तुम्ही सॉल्व करा. मी तर दाखवतोच कसं सॉल्व करायचं ते. गिवन काय विचारलेलं आहे तर P दिलेला आहे आपल्याला. P किती दिलेला आहे 2500. P 2500. छान. N किती दिलाय? N इथं दिलेला आहे 20. 20. R इज इक्वल टू किती आहे 11%. आणि काय विचारलेलं आहे CI इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कोणता फॉर्म्युला लिहिणार? A चा फॉर्म्युला लिहायचा. या मग A इज इक्वल टू P इन ब्रॅकेट कंसात 1 अधिक R भागिले 100 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू N. टाकायच्या किमती. हो सर. 2500
कंसात 1 अधिक R किती आहे आता इथे R 11 आहे 11 भागिले 100 आणि ब्रॅकेट कंप्लीट आणि n किती आहे तो म्हणजे 20 1.11 सर. हा करा मग 2500 कंसात हे सॉल्व करायचं 1.11 गुणिले रेस टू किती आहे 20 आहे 20 म्हटल्यानंतर इज इक्वल टू 19 वेळा किती येतं ते 19.11 हो 1.11 येतं पण रेस टू 20 केल्यावर किती येतं 19 8 पॉइंट का 8.0623 कसं काढायचं हे तर कॅल्क्युलेटर वरती आधी काय करायचं 11 भागिले 100 करायचं हे येतं 0.11 ह्याच्यात अधिक 1 करायचा तो किती आला 1.11 त्याला गुणिले करायचं गुणिले आणि इज इक्वल टू चं साइन किती वेळा दाबायचं इथं आहे 20 म्हणजे बरोबरचं चिन्ह 19 वेळा दाबायचं आणि मग ते केल्यानंतर येईल ते म्हणजे 8.0623 आणि यांचा आपण करू गुणाकार 2500 याला गुणिले करा 2500 गुणिले 8.0623 हे जर केलं तर ते उत्तर येईल 20,155 20,155.75 पण आपल्याला ए विचारलेला नाही आपल्याला काय विचारले CI विचारलेलं आहे म्हणून आपण इथं घेऊ CI बरोबर A मायनस P A वजा P आणि आत्ताच काढला आपण तो आला होता 20,155.75 वजा P होता 2,500 आणि याची वजाबाकी करायची वजाबाकी केल्यावर येईल 17,655 17,655.75 काय आला हा CI आला जो आपल्याला विचारला होता तो कंपाऊंड इंटरेस्ट आलं 17,655 17,655.75